इथे पुढे मोडत जाणार थोडा आहे टिकणार आहे टिकत नाही. लाकडी कुठल्याही वस्तूवरती नाही बसायचं 5 दिवस. मला वाटतं ही शेवटची जनरेशन असू शकते. पहिले कार्यक्रम हे मोठं होईल. आता माणूस जास्तीत जास्त येत नाही आता. काय म्हणला परत म्हणून खरंच आवाज ऐकलाय तू कसं बघितलास इंस्टाला? शहाडा सोड फॉलो करतो काय तू कॅमेरा बघायला वाटत की आता आम्ही आता चाललोय चापोड्याला जायला लागलो की शिमग्याला ती गावाकडची लोक येतात तर त्या गावागावातनी फिरतात शिमग्याला. काल मी नव्हतो आजरात जुन्या पद्धतीनं गावात फिरतात. आता आम्ही चापोड्याला तिकडं पुरी आहे तिकडं जाणार आहे. बघू तिथे जाऊन काय काय माहिती आपल्याला भेटते बघू आपण काय काय कशी आहेत गावाकडची घरं कशी आहेत. काजू आंबा नाळी झाड नुसतं इथं काजू झाड आहेत. काजू ओढले काजू बाकी काय नाही. आता लोकांचं खरं या 2-3 महिन्यात मे पर्यंत नुसतं काजूच म्हणायचं. काजू चांगलं उत्पन्न आहे फक्त जरा वर्षात नाही एकदाच उत्पन्न भेटते पण चांगलं भेटते. त्यामुळं कुठं पण लावायला चालतात गाडी. झाडा बांधावरती शेतातल्या बांधावरती जरी बांधलं तरी 200 meters continue straight. होय स्ट्रेट झालं. आम्हाला माहित नाही माझ्या काय बेस्ट कारभार आहे नुसतं कारभार आहे इथं. धरण आहे चापोड्याचं साईडला कारभार आहे एकदम. वातावरण पण चांगलं आहे इथं. 5 दिवस असतोय कार्यक्रम होळी शेवटचं. आज रंगपंचमी आमची. तुझं नाव काय? हा तुझं नाव काय? तुझं हा कितवीला आहेस? 6वीला जायच नाही स्वाद जागी.
आता आलोय चापोडे गावात. काय इथं माणुसकी विषय आहे. इथं आल्यापासून सगळी माणसं आम्हाला सरबत पाहिजे काय, कोल्ड्रिंक पाहिजे काय. आम्हाला कोल्ड्रिंक सरबत मागावं दिल्यात. आणि आता इथली गावातली माणुसकी वेगळीच आहे. काय झालं तरी सिटीमध्ये एवढी माणुसकी नाही, एवढी गावात आहे. सगळा इथं विषय आजी बघायला आले आमच्याकडे. मारतोस काय, मारतोस कार्टून आहे थोडी. नाचा की जरा. हा ते ना आवाज काढ, आवाज काढ, आवाज काढ. हा सुमित सावंत सर्च करा. हा मांजर, मांजर आवडते. कसा आहे बकऱ्याचा काढ, काढ की बकऱ्याचा काढ. काढ रे, काढ लवकर. हा काढ. लाजालाय, लाजालायस काय. काढ की, काढ लवकर, काढ. काढ की. पाडशीला रे ते, पाडशीला सगळं. पूर्वी सिमेंटचे घर आहेत. हा ते पूर्वीचे सिमेंटचे घर. आणि याला पावसाळ्याचा धूप एवढी असते ना. हा ते लावतो ना, पावसासाठी लावतो ना हे सगळं. आणि उन्हाळ्या दिवसात सुद्धा मे महिन्यात हा गरबा नाही लागत. हाय सिमेंट लावायची गरज नाही. याला काय हे व्हायचं ना, काय थंडी बी नाही, त्याला गरमा बी नाही. गोटा असणार, गोटा असणार. पूर्वी लोक असेच राहत होते. हा सगळीकडे असंच राहायचे पहिला. तुला शिट्टी वाजवायची काय? शिट्टी वाजवायची तुला शिट्टी कशी वाजवाय अशी? आता इथं वाजवू शकत नाही. शिट्ट्या वाजवायला काय म्हणणार आहे? हा करा, करा इथं. हा हे घ्या, हे घ्या. कुणाला देऊ? हे गल्ला कुठं आहे, गल्ला कुठं आहे, गल्ला कुठं आहे तुमचा? दाखवू केवढे, केवढे पैसे झाले दाखवू. घेऊन जाऊ काय? आपण ह्या साईडला पण झाले आवडत. हे धरण आमचं पाण्याचं. हो हे माहिती आहे, बघितले येताना बघितले मी. इथनं का नाही, इथं इथे गेलं का नाही. दिसते हे काय बघणार इथं. नाही नाही बघितलं मी, दिसते धरून. गाव बारक्या घर मोठ्या मोठ्या आहेत ना घर बिरातील गल्ल्यात. बरीच घर आहेत मोठी मोठी. ह्या गावासारखं का नाही एवढी हे नव्हती. वरा बिरा फिरती एवढी का नाही. सोबती गावच्या फिरायची. काही गावात तसं नाही. गल्ल्या गल्ली असल्यामुळं वरात सोबती वगैरे काही पालखी म्हणा, हे आमच्या इथे हे वेगळंच आहे. होय का? तिकडं नवीन केलं वाटतं चापोडी. तिकडं धरणामुळेच केला असणार. ते धरणात ते तिकडे जागा होती त्यांची. त्यांनी ते हे केलं, बांधली घर स्वतंत्र. वसाहत मिळाली कोळिंद्राला. कोळिंद्राला? होय कोळिंद्राला. तिकडे कधी 13-14 घरं झाले. होय कोळिंद्राला 13-14. होय 14 आहेत. हा बाकी सगळी पलीकडे गेली. तिथं किती घर आहेत आता नवीन चापोड्यात? 100च्या वरती. 100 आहेत. कारण ते कसं होतं, लहान घरात नव्हती. चौक पांढर एका सेपरेट घर बांधलेली. 5 रुपये. 5 रुपये नाही, 5 रुपये नाही. 5 चला 5 रुपये. 5 रुपये.
5 रुपये पहिला मला 50 रुपये पहिला 5 रुपये पहिला 5 रुपये म्हणला आता म्हणते 50,000 घरगुती अरे आमची माझी खरगुती आला तिला धार नाही करत ती पण देणार का नाही ती पण देणार का नाही कशाला दक्षिणा दिली की आरती चालू आहे दक्षिणा दिली की आरती करताय प्रत्येक दिवशी गणपती करायची काय असं काय हां तांदूळ जरी दिल्यानंतर ते मन खुशीन कोण बी जत हां. घेते मग मला वाटतं ही शेवटची जनरेशन असू शकते ही जी परंपरा पुढे चालवल नवीन जनरेशन काय पुढे चालवणार असं मला तर काय वाटत नाही म्हणजे कुठल्याही गावात असू दे ही जी जनरेशन आहे ही मला वाटतंय लास्ट जनरेशन असणार आहे ह्याच्या पुढचं जी पिढी असेल ती काय पुढे चालवल ह्याची गॅरंटी नाही चालवल ही शेवट पिढी मला वाटते असू शकते त्यामुळे ह्या परंपरा जुन्या परंपरा आहेत सगळ्या गावागावात चालत आलेल्या परंपरा आहेत सगळ्या गाव मोठा आहे रे काय करणार आहे पैशाचं काय करणार सांग की रे होय रे पैशाचं काय करणार आणि काय करणार आज रात्री दिवसा खेळायचे असते रात्री खेळता तुम्ही हा गुरु आले या थोडी चवाड आहे का यो हा जवळ आहे होळी त्या होळी दिवशी होळी पेटवला सगळी ते आम्ही फक्त हे करतो हा अशी आणून दुसरी लावतो ती ओरिजिनल होळी ती आहे हा ती दुसरी लावतो परत आणून तोडून तोडून मध्ये लावता नव्हे उंच करतो पूर्ण हे अखंड आहे हे पूर्ण अखंड आहे अख्खं पूर्णच्या पूर्ण झाड आहे का ते अख्खं झाड इकडे धरण नाही वाटतं ते हे धरण आहे आणि थोड्या वर्षात गावात लोक राहतात का नाही काय माहित सगळी नोकरीला आणि याला सगळी बाहेरच गावाचं महत्व फक्त कोरोनाला कळालं लोकांनी नंतर काय परत आपले लोक आपापली लागली कामाला तिकडे जाऊन इथं काहीतरी गावात करायचं नाही नवीन काय तर करायचं होतं इथं गावात तर नाही कुठला आधार आला की गाव दिसते लोकांना बाकी हे सगळं भारी वाटते बघायला सगळं व्हिडिओ पारंपरिक सगळं जुनं ट्रेडिशनल खरं गावात थांबायला नको वाटते कठोर सत्य आहे मामा धारीला निघाले वाटते हे जंगलात ना हे अख्खं मोठं मोठं लाकूड आहे तसं दरवर्षी होळी पौर्णिमा दिवशी आम्ही सकाळी 9 वाजता इथून जातोय 9 वाजता गेल्यानंतर एक 11-12 वाजेपर्यंत हे आणतोय आणि ते आणल्यानंतर सगळं तासून हे करून संध्याकाळी 8 वाजता ह्याची पूजा होते हे 9 वाजता 8-8:30ला आणि दुसरी धुलवडीची मग हे मांडव घालून सगळं आंधळचा ते शिपाई म्हणून लाकडाचं असं बांधायचं ते उभा करायची वेळी बरोबर पर्यंत 3 शिपाई बांधतात म्हणजे लहान मोठं बारीक मोठं असेल त्या उभा केल्याने की निशाण बांधायचं निशाण बांधलं तोरण बांधतात बाशिंग बांधतात तोरण बांधले बाशिंग आहे आणि देवाची संध्याकाळी हे झाल्याच्या नंतर माथून घेऊन संध्याकाळी कार्यक्रम करतात भजन हाकीमदार असते काय त्यांचं निवड भेटत जे हाकीमदार म्हणजे 7 जण आहेत म्हणजे वतनदार बोलतात त्यांना गावची सगळी सूत्र देवाची त्यांच्या हातात असतात म्हणजे त्यांच्या थ्रू सगळं गाव चालतं म्हणजे 1 नंबर 2 नंबर असे म्हणजे टप्प्याटप्प्याने ते 7 जण आहेत असं आहे
म्हणजे मानकरी मानकरी हा मानकरी मानकरी बोलतात. मानकरी आणि ते हाकीम बोलतात ते मानकरी. पाटील आला 2 नंबर खराडला पाटलाला पाटील देसाई असं देसाई आला म्हणजे असं ते हे असते रहित मानकेकर आला असा विषय आहे तो. गावडं ह्या यातल्या असतात हे 7 जण असतात. हा 7 जणांच्या त्यात ह्याच्यावर मेन पाटील. होते. हा धुळवडी झाल्या की परत 2-3 दिवस 4 दिवस इथला कार्यक्रम संध्याकाळी जागरण काय असते भजन असते सगळं कार्यक्रम चालू असते. हा किंवा सोंग कुठली ती काढायची भजने करायचं. आता ते झाल्याच्या नंतर 5व्या दिवशी मग ते रंगपंचमी म्हणजे आमची उद्या कशी होते आज रंगपंचमी 5 झाली की दिवस संपलं. झाले की 5व्या दिवशी रंगपंचमी होते. 7 दिवस 9 म्हणजे दिवस आमचं असं सकाळी नाही 5व्या दिवशी खेळ फिरवून आता परत ते सोबत हे करतात. आता इथे खेळ चालू होणार. खेळ चालू होतो. होय आणि नाही आता ते तुझं काढून सगळं झालं की हे झाल्याच्या 7:30 नंतर चालू होते संध्याकाळी उंटऱ्या म्हणजे पूर्ण हे उंटऱ्या. एक तास सगळं पूर्ण खेळ चालू होते खेळायचं आता सवटेव असं ते आता तिकडे तिकडे कोणी सांगून ते पडलं गेले कमी काल काल मी आलो की शिपणं फिरवतात. काल कोल्हापूरला गेलो मला याला जमायला गेलाय फिरून आलो. गेलाय जायचं नव्हतं मग आठ दिवशी आम्ही ठरवलं जायचं. हा. नाही, ह्या वर्षीच बघितलं हो यायचं. तुम्ही तिकडे येत नाही नाही येत नाही. नाही सगळी सुशिक्षित आहे कसं जायचं काय करायचं? सुशिक्षित कशाला हे महिना आहे बोलले नाही जाऊन एक दिवस जाऊया तर म्हणलं चला. प्रत्येक वेळी 5 दिवस फिरत होते. प्रत्येक गावाला फिरायचे ते टिपऱ्या आता तसं बघायला गेलं आणि का नाही लेझीम ऐकला काय घेऊन. मी आणि बीटला पाटील आहे मी होतो काल तिथं हा 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 तसं नाही पाटील आणि घरात बसायचं नाही बरोबर आहे. तुझ्या जा जायचं पाहिजे, होय. जायचं सगळी गोळा करून घेऊन गेलता. त्याला म्हणजे काय मला सांगतो तिथं चितळं जेऊर ही इकडे गावातली लोक तिकडे जाईल. मग आमच्या लोकांनी निर्णय घेतला 1 वर्ष ते जाऊया. जाऊ ना, होय. आता तुम्ही आला म्हणून आम्हाला कळालं नाही. 10 कुठे गावात काल वडील होते ना. होय. 10 वर्षे वर खेळ नाही. हा. पहिले धुळवडी म्हणजे पहिले दुसरा सोबतच दिवस झाला असायचे. 5 की गेले आणि की 4 दिवस बाहेर जाईल. नाही आम्ही ते पहिले पण ठेवलं नाही व्यवस्थित आता ते टिपरी आम्ही बाहेर घेतली जायचं तेव्हा तेवढं. 8-10 दिवसापूर्वी हल्ली तरी बंद झाल्यात पोस्ट. आणि या देवाला होळी उभा केले दुसऱ्या दिवशी हे करून त्याची भंग तयार केली जाते इथं भंग करतात. अन्य लोकांनी ते कोंबडा कापायचा मग परत त्याला निवत करायचं. पोस्टाचं म्हणजे जनावर लागतेच आमच्या ह्याला कारण आता ते परवानगी द्यायला नाही पण ते त्यावर करता येत नाही सरकारचे पोट जाणार. आणि होळी पण तोडत नव्हती. ते झाल्याशिवाय होळी नाही तोडायची. 1 महिना होळी राहते तसं. ते आता ते नियम सगळं मोडलं. असा नेम पहिला पूर्वीचा आहे. सूट द्यायला पाहिजे. आता परंपरा नाही ते आता ते वेळ लागून दे किंवा तासात होऊन दे त्याचं आणून इतर हे करून निवेद केल्याशिवाय त्याला मान्य होत नाही. गप्प बसायची पाळी. फक्त काहीतरी करतील त्याच्यावर सोल्युशन काढतील या 4-5 दिवसात असं वाटतंय. यो कार्यक्रम 8 दिवस चालतोय. 5 दिवस 5 दिवस 5 दिवस. हे आता 5 दिवस झाला की परत आज आमचं संपला शिमला. शिकायचं. रंगपंचमी कधी उद्या खेळताय का? उद्या उद्या खेळता. रंगपंचमी उद्या. उद्या उद्या नाही आजच ये नाही नाही Sorry, उद्या. आजच. आजच आज संपला एंड झाला. आज संपलं आमचे कॅलेंडर किंवा पंचंगावर नाही ते नाही 5व्या होळी दिवशी उभा राहिली 5व्या दिवशी आमची रंगपंचमी असते. ही आता आजऱ्यातली मला वाटतं 14 दिवस ते 15 दिवसांनी 11-12 दिवसांनी असते. ही 5व्या दिवशी होळी उभा केल्यानंतर 5व्या दिवशी रंगपंचमी. अजय जी 29 तारखेला होणार फुल पडेल 30 तारखेला पडवा आहे. फुल पडेल ते उचल बुडी हो बुडी कार्यक्रम आता इतके दिवस तुम्हाला सांगतो काय पहिले कार्यक्रम हे मोठं होईल. आता माणूस जास्तीत जास्त येत नाही आता ते. येत नाही. होय. मिसळून घेत नाही आता सगळी सुशिक्षित झाल्या त्यामुळे ते हो मिसळून कोण घेत नाही. नाही ते मोबाईल फार फरक पडला त्याचा. बारकी मुलं आम्हाला वाटत नाही आता इथनं पुढची पिढी काय करील हे करील असं वाटत नाही. नाही 100% नाहीत. विदाऊट चप्पल ते सकाळपासून होय 8 वाजल्यापासून विदाऊट चप्पल आहे सगळे. होती बघा रंगपंचमी चालली आता. लोकांनी जुन्या काहीतरी ठेवलं असेल ना. अकुपेशर आपण बोलतो आता अकुपेशर करा हे दाबा हे करा खाड्यावरून चाला तर तेच आहे ते. तेच आहे ते. पण त्याला नाव माहिती नव्हतं म्हणून घालायचे नाही. 1 दिवस चप्पल नाही घालायची. आणि आज होळी ज्या दिवशी उभं राहते त्या दिवशी
आणि रंगपंचमी दिवशी चप्पल नाही घालत, चप्पल घालून बाहेर नाही. चप्पल गावाच्या बाहेर गावाच्या बाहेर गावाच्या बाहेर काय बी करायचं गावाच्या आत नाही. गावात तुम्ही शेताकडे गेला तर ते घाला तिथं काही बी करा एसीच्या बाहेर काय बी करा गावाच्या बाहेर. आता त्याचं रिझन काय आहे ते माहिती नाही, सायंटिफिक काय तर आहे ते. सायंटिफिक रिझन आहे. बोडकर राहिलं आता टोपी डोक्यावर नसेल तरी पण हे करतात. पहिलं नियम आहे. देवाजवळ नारळ ठेवायचा, चप्पल घातली देवाजवळ दंड नारळ म्हणून ठेवायचा. चुकी देवाला गेले देवाला नारळ ठेवायचा. तू हे नेम मोडला तिथे घाल. नारळ. चप्पल घातलं की नारळ ठेवायचा. पूर्वीची प्रथा होती ती काय आता कोणी गेलेली नाही. पूर्वीपासून आहे हो. लाकडी कुठल्याही वस्तूवरती नाही बसायचं 5 दिवस. होय, ते बसतात असं 2 दिवस तरी नाहीच, पहिला आणि शेवटचा आजचा दिवस. शेपणी. तरी सापडला पूर्वी काय करते? गावात सगळीकडे हा, बोंबोम करत अजून पण आहे. हो हो अजूनही आहे. म्हणजे असं बोंबोम करत जात होते, असं हे करायचं ना, सापडलं की जायचं. संपलं. आता मुलं आहेत, मुलांना तेवढंच काम आहे, ते मिळालं की त्यांना मजा वाटते थोडीशी. हे बोंबलत जाणार, तिथे बोंबलणार, परत तिथे बसलाय दुसऱ्या पाटावर, घरात खुर्चीवर बघणार, बसलाय, कुठे लाकडी बसलाय काय, नारळ लागू झाला, तो माणूस नारळ आणून देणारच आहे त्याच्या वाट्यावर. न बोलता हो हो न बोलता सांगायचं नाही. हा, ते बोंबललं की झाले लागू. पोरं जाऊन बोंबलं की संपलं ते पोरं जाऊन मोबाईल की झालं ते. लागू झाला. आमच्या माणसाला मी पकडलंय, ते देणारच ते. नाही तुला पकडलंय ना बाबा, आता मग तुझं आणून ठेव येतो. ठेवा आणि मोकळा होता तिथं. बरोबर. आणि ज्याला माहिती आहे ते आणतोय येताना. आपल्या तालुक्यात एवढं नसेल, एका गावात मला वाटतं. नाही इथनं वर सगळं आहे, हाय इकडे तळगड साईडला आहे. इथनं वर लई करेक्ट आहे. कुठल्या गावात चंदगड चितळे जेऊर त्याला आहे. हाय सगळे हाय, हाय. इकडे बोला आहेत सगळे. हे कसं आहे गणित ह्या साईडला काय नाही. घरापर्यंत जात नसतील. पूर्वी जात होते, घरापर्यंत जात होते सगळे. बघत म्हणजे फिरतच राहायची मुलं, कोण बसतोय कुठे. अहो आम्हीच गेलो 4-4 दिवस 3-3 दिवस 4 दिवस बाहेर असायचे. सर चंदगड तालुक्यात आणि 3 दिवस काढायचा. टिपऱ्या त्या लाकडी हे होत्या टिपऱ्या. अजून काल गेलता ना हा. ते संजय सावंत म्हणून आहे. आज जरी बाकी थोड्या थोड्या ठिकाणी काय करतात, बटाट्याला कोण आत्या आमची होळीला शेणी बिणी एवढ्या उभा करून जाळल्याने की काम भागलं. आता ह्या अजून पूर्वी चालत आल्या ते ही होळी आमची टिकली पूर्वीची एवढी एवढी आणि ह्याच्यापेक्षा दाढी. त्याचे आता ते हे झाल्यामुळं आता थोडी लहान ती झाली. टिकली ही बारकी ताकद नाही कमी माणसांची. म्हणजे अशी मावत नव्हती अंगात, एवढी होळी असायची. पहिली माणसाची ताकद आणि ती कशी आणून खांद्यावर आणि खांद्यावर आणायची. असे हे करून ट्रॅक्टर बैलगाडी काही नाही, बुडक्या 8 माणसं बुडक्याला 8. हे आपल्या हाताने जे सगळं काढायचं. आणि त्या शिपाई म्हणून बांधतात का नाही, एक 7 हाताचा, एक 9 हाताचा, एक 12 हाताचा. हे चढवण्यासाठी ते चढवण्यासाठी उभा करायची बांधायची खैची माणसाला करायची कसं अशी खैची करून ती चढवायची. आमजू पडते नाही, ही उचलून उभा करतात का काय असं आहे. ते सोडून राहिले ते एक घर आहे. होय का? जेवण आहे की नाही. जाऊन येणार. तिथे एकच घर आहे का? पाहिजे नाही बा. तुम्ही पेटवता कुठे होळी इथंच पेटवता? नाही. हे हे कट्टे सोबत हे करायचं. असे पिंडी ते काय घ्यायची, बोलावं ठरलंय ते बघा. आणि असे साईडनं 5 दिवस हे 5 दिवस करायचं. ती जर होळी दिवस हे करायची. संध्याकाळी त्याची नाही, होळी दिवशी ना, जर 5 दिवस संध्याकाळी ते दिवस 5 सकाळ संध्याकाळ दररोज हो दररोज दर दिवस संध्याकाळी घाट दुपारात होते, घाट दुपारतो घाट दुपार आहे तिथे. घाट दुपारात सगळं होते. ते हे करताना घाट दुपार 5 दिवस संध्याकाळी सकाळी पण असते का? सकाळी संध्याकाळ सकाळी संध्याकाळी ते हे 2 करायचं, टाईम. पेटवायचं. ठीक आहे. बाकीचे काय ते होळे पेटवल्या एकदा झाले की त्याचं आमचे म्हणजे गावात नेते ना आमच्या ह्याच्यात 1 दिवस झाले की झालं. नाही, इथे नाही. इथे 5 दिवस करतात. 5 दिवस 5 दिवस पेटवायला लागते. 5 दिवस होळी करायची. ते म्हणजे होळी झाली की झाली तो पेटवली की होळी मग झालं. लाकडं नाही, 5 दिवस सकाळी संध्याकाळी नेमाने ते पेटवणार. हे चौकच आहे पूर्वी. ते चौकोने असं हे करतात ते. उभा होळी उभा राहिली की सोबत ते देवाला मग निवेद जे वतनदार आहे त्यांचं देवाला निवेद जाऊन गारण देऊन सगळं हे करून मग नंतर आपल्या आपल्या घराकडे जातात. कार्यक्रम पहिले लय होतो, होय आता कमी आता कमी झालं. आता हे पिढीला सगळं आता इथनं पुढे कमीच होणार थोडा ते. होय आताची पिढी काय करीत नाही. होय पोचतो येत नाही. बदल झालाय सगळ्यात. बरोबर इथनं पुढे मोडत जाणार थोडा आहे. हे टिकणार आहे टिकत नाही. आताची त्या अंगणात कसं काय म्हटल्याने 1 वर्षाच्या जाऊया म्हणून गेले. मोबाईलमुळे ते शिकल्या ज्या नोकरीला बाहेर
गावात राहतात का नाही लोक आता इथे सर्वे केला ना गावचा तर 2 ते 3च माणसं प्रत्येक घरात आहेत. 2 ते 3च माणसं आहेत प्रत्येक घरात. सगळी बाहेर जातो. 85% असेच आहेत. ते गोव्याला कसे सगळे फॉरेनला आणि म्हातारे घरात म्हातारे घरात. मीच चांगलेलं आहे फॉरेन मध्ये आणि गावात आई वडील गावात. मीच चांगलेलं आहे. सेम तसंच प्रकार आहे. महिन्यात 2 आम्ही आलो. शाळा बंद करायची वेळ आली आहे. 30 पोरं नाहीत शाळेत. एवढं मोठं गाव असेल. आमची तर शाळा होती मोठी. 10वीपर्यंत होती. 10वीपर्यंत शाळा लिंबगावपर्यंत गेलो. हे जर असलं का नाही इथनं त्या मोर्चा याच्यापर्यंत एक फरलंग लाईन असायची मुलांची. कारण आता काय झालं तर शाळा पण झाल्या. चौथी तिकीट आहे. 80 पट होता अजूनपर्यंत. म्हणजे आता जवळजवळ 19 पर्यंत. या धरणामुळे आमच्या याच्यानंतर थोडस हे झालं आणि रिझल्ट जवळजवळ 15 वर्ष 16 वर्ष 100% रिझल्ट 10वीचा 100% निकाल लागला. जर म्हटला का नाही तर या धरणामुळं बऱ्याच लोकांचा फायदा झाला आणि ह्या लोकांचे जन्मात कणस घातलेला. हे बघा ना आता साधी गोष्ट आहे. ही जी घरं आहेत ना आता ही पाण्यापासून 30-40 फुटाच्या अंतरावरती आहे ती घरं. पाणी तिथे येते तिथे येते पाणी. आणि ही सगळी घरं 40 घरं आहेत. 40 घरं धरलेली नाहीत. ह्या साईडची घरं धरलीत सगळी त्यांनी. ह्या साईडची घरं धरलीत आणि पैसे दिले. पण ती नाही धरली. धरायची पाण्यात बुडतात कुठली त्या साईडची धरली. ही नाही बुडत. आता नंतर बुडतील. पण ती धरलीत ही धरली नाहीत. ती धरली नाहीत ही धरलीत सगळी. एका अर्थान काय समजत नाही. एका अर्थान लोकांचं चांगलं झालं. एका अर्थान लोकांचं वाटोळं झालं. आता ज्याची 30-35 वर्ष पाठीमागे गेलो आम्ही. 8 एकराची शिलाप लावला. भात शेती होती सगळी गेली. काहीच पूर्ण चांगली शेती सगळी गेली. पुन्हा लेटर द्यायला लागते सगळं. आवळ्याला गेली थोडी आजीला गेली. थोडी आजऱ्याकडे गेली. असं राहणं माळ लोकांचं वाटोळं करून टाकल्याने. धरणामुळे लई वाटोळं केल्याने. आपल्या चॅनल थ्रू कुठं गेलं बाबा व्हिडिओ गेला तर कोणी बघितलं तर पाठपुरावा करायचं नाही. ते घरांचं तरी थोडस हे करूया. मी पण काय प्रॉब्लेम नाही. मी टाकतो त्याच्यात गोळ्या काय झालं तर आपल्या पद्धतीनं करूया. काय प्रॉब्लेम बघा तेवढे लक्ष टाकून लोकांचं भयंकर रस्त्याचं पण तसंच झालं. तसं सगळीकडे शिपणं बोलतात त्याला. हेच शिपणं म्हणजे हेच ते कलरचे आपलं काय रंगपंचमी. हे रंगपंचमीच पाणी नाही झालं थोडं कुपट्याकडे गेले असेल. ते पुजारी -2 ला ते घेऊन सगळीकडे फिरतात काय. पूर्ण गावाला ते वाटून आले. म्हणजे त्यातलं थोडं 3 वाजता गेले काय. 3 वाजता गावात सगळीकडे फिरून पूर्ण घरोघरी घेऊन आले त्याला पूर्ण. चला की किती उशीर लागतो. लोक येतात. चला लोक येतात. कवा आलं तर काही त्यानंतर हे 3 वाजता आले. मग हे गेलाय बाहेर तुम्ही आलाय बरोबर. आजरा काल मी गेलतो घरी नाही घरी गेलतो ते येतो पण सांगितलं. नाही सावंत आले तिकडं. आजऱ्यात फिरला की तुम्ही सगळीजण. मला लई जणांनी मला मेसेज केले आणि याचा व्हिडिओ केलाय. व्हिडिओ करून लोकांनी मला पाठवल्यानी मला याचा केलायस काय तू चॅनल तुझ्या टाकलायस का व्हिडिओ केलायस का. मी म्हटलं मीच नाही म्हणलं कोल्हापूरला गेलेलो. लई जणांनी मला फोन केल्याने कालच. म्हटलं येऊन जाऊन एकदा बघूया म्हणजे कसं काय काय असतं सगळं कळतंय. आणि कुणाला सांगितलं तुमच्या घरी मम्मी फोन करायसाठी तेव्हा ते मग फोन केल्यानंतर बरोबर. झाल्यानंतर ज्या दिवशी म्हणजे तीर्थात नारळ जे पडतो त्या दिवशीपासून या रात्री सुरुवात होते. त्या दिवसापासून पारंपरिक पद्धतीप्रमाणे टिपरी धरणं होते.
त्यानंतर तुकडी जमा म्हणतात त्यावेळी पारंपरिक पद्धतीने आमचं हे चाललं असा कार्यक्रम 15 दिवस चालतोय. आता म्हणजे आता याच्यात सुधारित पद्धतीनुसार आता थोडा कमी झालाय, 8 दिवसाचा चालू करतोय. त्यानंतर हे असं 8 दिवस खेळायचं, जत म्हणायचं, असं हे पारंपरिक पद्धतीनं सगळं कार्यक्रम होतात. त्यानंतर होळीच्या पौर्णिमे दिवशी सकाळच्या पारी जाऊन होळी तोडून आणायची. आमच्या होळी म्हणजे रुळली जाते. रोवल्यानंतर ती आणायची, ठेवायची. त्यानंतर संध्याकाळी ती चासून तिला आंब्याने बांधून उभा करायची. सगळ्या म्हणजे लोकांनी मिळून सगळ्यांनी मिळून उभा करायची. उभा केल्यानंतर तिला नैवेद्य दाखवायचा, हे करायचा. त्यानंतर थोडंसं ते जाळणं म्हणायला आपल्याला होळी जाळणार असतं, ती पद्धत आम्ही करतो. पारंपरिक पद्धतीने ती गवत पेटवून तिला जाळायची आणि नैवेद्य करून आपापल्या घराला जायचं. त्यानंतर जेवण वगैरे झाल्यानंतर सेवा आपल्या नियमाप्रमाणे पारंपरिक पद्धतीनं काय म्हणजे देवाचा असतील किंवा काय असतील ते असं म्हणजे शिमग्यापासून म्हणून केलं जाते. आणि ते आता सुधारित पद्धत झाली आहे, त्यानंतर आता ते पारंपरिक पद्धतीनं रात्रभर थोड्यावर जागर करायचं. त्यानंतर दुसऱ्या दिवशी धुलीवंदन झालं की धुलीवंदन म्हणजे सकाळच्या पारी सकाळपासून गावात कुठे म्हणजे डोकीला टोपी करायची, पाय चप्पल करायची, असं पारंपरिक पद्धतीनं चालल्याप्रमाणे म्हणजे आतापर्यंत चाललंय सगळे आमचे म्हणजे पारंपरिक पद्धत. चालल्यानंतर दुसऱ्या दिवसभर त्याची हे करायचं म्हणजे देवाला निवेद करण्यासाठी म्हणून हुर्दी करायची. काय असते देवाला निवेद करण्यासाठी कुंभा नारळ देऊन मान द्यायचा, त्याची भट म्हणून करायची, सगळ्यांना ती वाटायची. असं धुलीवंदनचा कार्यक्रम. ते झाल्यानंतर संध्याकाळी उंडऱ्या मागणं म्हणून असं एक भीक मागायची. पारंपरिक पद्धतीने म्हणजे या दिवशी भीक मागायची. असं ते म्हणजे वडिलांचं चाललंय की आता आम्हाला का इतिहास पाठीमागचं काय एवढा इतिहास माहिती नाही, पण तरीही चाललंय. ती परंपरा अजूनही आम्ही जपतोय. ती उंडऱ्या मागण्यात झाल्यानंतर रात्रभर आम्ही परत काय म्हणजे छोटं मोठं कार्यक्रम करायचं, रात्रभर जागरण करायची. सकाळी उठल्यानंतर 2 दिवस म्हणजे कुठेही असं खेळ घेऊन फिरणं किंवा असं आता परवा घेऊन नाही हां तसं खेळ घेऊन जायचं. तिकडनं काय मिळतील ते पैसे घेऊन यायचं, असं करायचं. असं 2 दिवस चालतं. आणि 5व्या दिवशी रंगपंचमी म्हणून आम्ही साजरी करतो. रंगपंचमी दिवशी सकाळपासून कार्यक्रम म्हणजे हे असतं. देवळाला जाऊन ते खेळ करायचं. तिकडं सुरुवात झाल्यानंतर आता दिवसभर गाव मागायचं. गाव मागायचं झाल्यानंतर ते जप म्हणणं किंवा आरती करणं प्रत्येकाच्या घरात जाऊन असं ते पारंपरिक पद्धतीनं म्हणजे जुन्या रूढी मला अजूनही सगळं जिवंत आहे. काढतात ना ते हे आता जुन्या पद्धतीच्या घरात नाही आहेत. आता नवीन घरात ते बंद झालंय. नवीन घरात ठेवत नाहीत. त्याला ते काय म्हणतात त्याला गिरणी सारखं आहे तरी गहू काढता गहू नाचणी भात एकच कांडत. ते बघायला भेटत आमच्या घरात जुन्या घरात होतं. आता नाही. या दिवशी रामतीर्थामध्ये नारळ पडतो. त्या दिवशीपासून बरोबर 12व्या दिवशी आमचा होळीचा कार्यक्रम असतो. तिथून एक पारंपरिक असं ओघ निघतो. त्या ओघेच्या ह्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचं म्हणजे सोयरीक जुळले किंवा ही कामं कुठलीही केली जात नाही. चांगलं काम होत नाही. पूर्ण स्टॉप असतो या कामांचा. बरोबर 12व्या दिवशी आमचा होळीचा कार्यक्रम असतो. पौर्णिमेला बरोबर होळी होती. आणि ज्या दिवशी होळीचा कार्यक्रम असतो त्या दिवशी आम्ही टोटल सगळे गावकरी एकत्र येतोय. आणि त्या दिवशी आम्ही रानातनं जाऊन एक जिवंत होळी आणतोय. त्या होळीची जागेवर जाऊन पूजा मांडतोय. पूजा मांडून तिथं देवीला म्हणजे त्यात ही आम्ही होळी हे करतोय, पसंत करतोय. तिला गाणं देतोय की तू आज आमची देवी झालीस. आजपासून तू 1 महिन्यापर्यंत तू त्या गावची रखवाली करायची. अशी एक आमची प्रथा आहे. तिथं आम्ही देवीला गाणं देतोय. सगळे वसंतदार मंडळी आम्ही जमतोय. गाव सोबत आमच्या असतं. तिथे आम्ही त्या पद्धतीने आम्ही देवीला गाणं देतो त्या होळीला. आणि त्या होळीला आम्ही वसंतदार म्हणून पहिला आम्ही हे लावतो म्हणजे नारळ देतो. आणि जो कुऱ्हाडीचा जो हे असतो तो पहिला आम्ही वसंतदार 5 वसंतदार आम्ही पहिले त्याला
हात लावून देतो मानकरी आणि मग आम्ही बाकीचे गावकरी ते होळी तोडतोय. परत ती होळी पाडल्यानंतर त्याची व्यवस्थितपणे ती साफसफाई होते, तिची तासणी म्हणा किंवा ह्या सगळ्या गोष्टी अगदी व्यवस्थित करून ती सगळ्या लोकांनी आम्ही व्यवस्थित पद्धतीनं आम्ही ती वाजत गाजत त्या जाग्यावर आम्ही होळी तोडलेली असते. त्या जाग्यावरनं वाजत गाजत आम्ही आमच्या या ठिकाणी आम्ही आणतो. इथं आणल्यानंतर संध्याकाळी आम्ही सगळे गावकरी एकत्र येतोय आणि वाजपाच्या ह्याच्यामध्ये संध्याकाळी त्या होळीला आंब्याची जी पाने असतात पूर्ण होळीला बांधली जातात. आम्ही वसंतदार मंडळी त्या देवीला पूर्ण म्हणजे गावकऱ्यांना सोबत घेऊन होळी ती आम्ही उभा करतोय. आणि उभा झाल्यानंतर अगदी अशा पद्धतीने उभा करतोय की पारंपरिक गीतं सुद्धा तिथं म्हटली जातात. की काही लोक अनेक पद्धतीनं भारूड पद्धतीनं गीतं म्हणतात. त्या पद्धतीनं पूर्ण कार्यक्रम होतोय. त्यानंतर वसंतदार मंडळींचा या देवीला निवेद होतोय, त्या भस्मासुराला निवेद होतोय. निवेद झाल्यानंतर कुणाची गाराणे असतील म्हणजे देवीला साकडे म्हणतात तसं मागणी असतील त्या पद्धतीने मागणी होतात तिथं देवीला. तो कार्यक्रम झाल्यानंतर परत दुसऱ्या दिवशी धुलीवंदन हा कार्यक्रम चालू होतोय. सकाळपासूनच कुणाच्या डोकीला बिगर टोपीचा माणूस तुम्हाला मिळणार नाही, पायात चप्पल मिळणार नाही. जर तसा माणूस सापडला तर त्याला आम्ही देवीजवळ माफी मागून त्यानं नारळ ठेवायचा आणि माफी मागायची. त्या दिवशी गावामध्ये कुठल्याही प्रकारचं डोकीला टोपी न घालता म्हणजे बोडक्या डोकीनं असं जायचं नाही, पायात चप्पल घालायचं नाही. असं कंप्लीट दिवसभर तो कार्यक्रम चालू असतोय. दुपारी इथं देवीला मान जातोय, कोंबड्याचा किंवा रानातून आणलेला शिकारीचा मान होतोय आणि त्या मानाची म्हणजे प्रसाद होतोय आणि तो प्रसाद गावकऱ्यांना वाटप केला जातोय. त्यानंतर संध्याकाळी तेलची वाटप हा कार्यक्रम होतोय. म्हणजे प्रत्येक घरी जाऊन एक जे खेळा आहे हे खेळाच्या साह्यानं पूर्ण गावभर प्रत्येक घरी ती जी तेलची असते किंवा उंडरी आम्ही म्हणतोय ती मागली जाते. सगळे गावकरी पूर्ण गावभर ती मागणी मागतात ती घरी जाऊन म्हणजे भिक्षा मागतो त्या पद्धतीने तिची मागणी केली होते. त्यानंतर रात्री जागरण होते. असं कंप्लीट परत तिसऱ्या दिवशी त्याच पद्धतीनं समजा जर बाहेर जायचं असेल खेळायसाठी तर ती आम्ही लोकांना परवानगी देतो. आम्ही वसंतदार मंडळी गावकऱ्यांना परवानगी देतो की तुम्ही बाहेर जाऊ शकताय. तुम्ही जेवढी लोक बाहेर जाताय तेवढी लोक संध्याकाळी परत आली पाहिजेत. ही एक वसंतदार मंडळींची त्या लोकांना म्हणजे ताकीद असते. त्या पद्धतीने संध्याकाळी परत आल्यानंतर त्या लोकांचा परत इथं जागरण कार्यक्रम असतो. असं कंप्लीट 3-4 दिवस रोज संध्याकाळी इथं कार्यक्रम होतोय. कुणाला भारूड पद्धतीनं जर इथं कार्यक्रम करायचा असेल तर सगळ्यांना परवानगी असते. 5व्या दिवशी रंगपंचमी हा कार्यक्रम असतोय. रंगपंचमी दिवशी सकाळी साधारण 11 ते 12च्या दरम्यान ही जो जत किंवा आरती या पद्धतीनं टिपरीचा कार्यक्रम हा चालू होतोय. पहिला आमच्या भावेश्वरी जे ग्रामदैवत आहे तिथं सुरुवात होते. तिथं सुरुवात झाल्यानंतर विठ्ठल मंदिरमध्ये सुरुवात होते. तिथं झाल्यानंतर गावची जी वसंतदार मंडळी आहेत त्यांच्या प्रत्येकाच्या वसंतदारांच्या 1, 2, 3 याप्रमाणे त्यांच्या घरांची आरती होते आणि त्यानंतर मग गावात मागणी करायला सुरुवात होते. प्रत्येक गणपती कुणाचंही घर चुकवलं जात नाही. त्या पद्धतीनं गावभर आरती होते. आरती झाल्यानंतर संध्याकाळी आमच्या चौकामध्ये चव्हाट्यामध्ये जिथं भस्मासुराचं देवस्थान आहे तिथं देवीची पूर्ण देवीच्या सोबती लोक पारंपरिक पद्धतीनं टिपरीचा तो कार्यक्रम पूर्ण करतात आणि संध्याकाळी रंगपंचमी करून रंगपंचमी झाल्यानंतर घुगरीचा कार्यक्रम होतोय. घुगरी वाटप प्रत्येक घरी ही टिपरीची हे असतंय हे संपल्यानंतर घुगरीचा कार्यक्रम होतोय आणि आमची रंगपंचमी इथं समाप्त होते. वाजले 7:30. आम्ही जवळजवळ 4 वाजता आलेलो आणि आता झाले 7:30 आणि तिथं हेच लावाने आपण हे देवाचा लावून या नव्हता काय जायला लागते म्हणून सांगायला परत लई ठाकी आहे सोड तू होय ना काय जायला काय विषय
थोडं फिरला आणि गावात पडायचो मी खाली बाबा. आणि आता जवळजवळ 7:30 आम्हाला गावकरी सोडतच नव्हती. इतका वेळ झाला आम्ही गावातच आहे अजून, आम्हाला सोडत नव्हते. जाईल तर आम्हाला चहा पाणी नाश्ता पिष्टा सगळे विचारत आहे. आता मस्तपैकी झाला विषय. खूपच वेळ झाला पण चांगलं होतं, बेस्ट होतं, बेस्ट फिलिंग, स्पिरिच्युअल. काय म्हणला परत म्हणून खरंच आवाज ऐकला. तू कसं बघितलास? शहाड आहे सोडून फॉलो करतो काय तू? व्हिडिओ बघते कारण ते क्रिकेट देते. काय नाव तुझं? प्रसाद. फॉलो करतेस ना? काय युट्यूब चॅनल आहे बघ. आता ते चापोडे सगळं शूटिंग करून आणले. ते भारी आहे ना विषय तुझा. हा ननकड आहे थोडे बी आहे ना. किती रुपये जमले रे? 40. हा 40 रुपये. मजा आहे बघ. तू काय करला असं? हा पळाला बघ. अंधार अंधार हुडूक. आपण सगळं जायला लागलोय आम्ही रिटर्न. विषय काय झाला माहिती आहे आता? हा जरा फक्त एक टर्न विचारायला मी गाडी थांबलं बारक्या पोरांजवळ. लगेच ती पोरं आता येऊन काय मला म्हणते ते तुम्ही एस ट्रिपल व्हिडिओ करताय का आम्हाला इंस्टाग्रामवर? आई शपथ म्हणलं. पोरं जरा ओळखा लागल्यात मला. आपला जरा बरं वाटलं, समाधान वाटलं. काहीतरी विषय हा आहे मला. खुश दिल खुश वाच. जय श्रीराम, हर हर महादेव, जय गणेश. आता आलोय घरी. व्लॉग जर आवडला असेल तर लाईक सबस्क्राईब शेअर सगळ्यांना, फॅमिली फ्रेंड्स तुमच्या पाहुण्यांना पाठवा. कारण की ही जुनी पारंपरिक पद्धतीने होळी साजरी करतात. खूप कमी गावात ही साजरी करतात होळी. त्यामुळं शिमगा वगैरे सगळं 8 दिवस कार्यक्रम असतो त्या गावात. गेलो, मस्त वाटलं. गावकऱ्यांचं आपुलकी बघून गावातल्यांची खूप भारी वाटलं. त्यामुळं व्लॉग सगळ्यांनी शेअर करा आणि माहिती सगळ्यांपर्यंत पोचवा. असेच आपले वेगवेगळे व्लॉग येणार आहेत. त्यामुळं चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आणि माझे व्लॉग सगळे बघत राहा. असंच प्रेम तुमचं राहू द्या माझ्यावर. धन्यवाद. काळजी घ्या सगळ्यांनी. बाय बाय.